नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये पुन्हा एक पश्चिम महाराष्ट्रामधली सर्वात मोठी जी शैक्षणिक संस्था आहे तिची जाहिरात या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रायमरीची बघितलेली आहे. आता या व्हिडिओमध्ये आपल्याला माध्यमिक आणि हायर सेकंडरी म्हणजे उच्च माध्यमिक दोन याची जाहिरात आपल्याला बघायची आहे. सर्वात मोठी शैक्षणिक संस्था आहे, सर्वात चांगली शैक्षणिक संस्था आहे, सर्वात नावाजलेली शैक्षणिक संस्था आहे आणि ती म्हणजे रयत शिक्षण संस्था सातारा. या रयत शिक्षण संस्थेची जाहिरात पवित्र पोर्टलवर आलेली आहे. त्यांनी ती अपलोड केलेली आहे आणि ती पेपरला सुद्धा पब्लिश झालेली आहे. तर या रयत शिक्षण संस्थेमध्ये माध्यमिक विभागाचे एकूण किती पदं रिक्त आहेत ते आपल्याला बघायचे आहे. उच्च माध्यमिक विभागाचे सुद्धा एकूण पदं किती रिक्त आहेत ते सुद्धा बघायचे आहेत. प्रवर्गानुसार कोणकोणते पदं रिक्त आहेत ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. दुसरं आपल्याला आणखी महत्वाचं आहे, कुठली जाहिरात बघत असताना आपल्याला त्याचा प्रवर्ग तर पाहाच लागते, पण त्यासोबत ती कोणत्या गटाची जाहिरात आहे, ती कोणत्या विषयाची जाहिरात आहे, ती कोणत्या माध्यमाची जाहिरात आहे आणि त्या जाहिरातीसाठी शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता काय पाहिजे, टीईटीचा पेपर 1 पास पाहिजे की 2 पास पाहिजे, काय असेल ते सर्व त्या जाहिरातीमध्ये दिलेलं असते. पण ती जाहिरात आपण काळजीपूर्वक वाचायला पाहिजे, तिला काळजीपूर्वक आपण मित्र समजून घ्यायला पाहिजे. आणि हाच आपला उपक्रम आहे की प्रत्येक जाहिरात आपण ज्या काही मोठ्या मोठ्या शैक्षणिक संस्थेच्या जाहिरात आहेत त्या आपण समजून घेतो आहे आपल्या या व्हिडिओ मधून. मी जस्ट 1-2 मिनिटात ती जाहिरात आता अपलोड म्हणजे माझ्या याच्यावर स्क्रीनवर मी शेअर करतोय. स्क्रीनवर शेअर केल्यानंतर आपण त्या जाहिरातीवर चर्चा करू. त्याची ती जाहिरात पूर्ण आपल्याला समजून सुद्धा घ्यायची आहे. तत्पूर्वी पुन्हा माझी नेहमीप्रमाणे एक आपल्याला विनंती असते की माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि जर समजा तुम्ही नवीन असाल माझ्या युट्यूब चॅनलला तर माझ्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं विसरू नका. कारण प्रत्येक जाहिरात तुम्हाला तुमच्या घर बसल्या नोटिफिकेशन्सद्वारे मग बघायला मिळू शकते. आणि जाहिरातीवरची चर्चा करणं फार महत्वाचं आहे. तुम्हाला सांगतो, आपण कसं आहे, या क्षेत्रात जे शिक्षक उमेदवार आहेत ते नवीन आहेत, त्यामुळे बऱ्याचशा अडचणी त्यांना येतात. साहजिकच आहेत त्या अडचणी येणं. पण काही आमच्यासारखे जे लोक आहेत, त्या शैक्षणिक क्षेत्रात आम्ही काम केलेलं आहे, त्या जर जाहिराती तुम्ही आमच्या मार्फत जर थोडस त्याच्यावर जर आमच्यासोबत चर्चा झाली तुमची, तर ते जाहिरात समजण्यासाठी फार काही कठीण नसते. चला तर मग ती जाहिरात मी आता आपल्या स्क्रीनवर शेअर करतो आहे. ती जाहिरात आपल्याला आता पूर्ण त्याची ती समजून घ्यायची आहे, तिचं अंडरस्टँडिंग करायचं आहे, किती पोस्ट रिक्त आहेत, कोणकोणत्या प्रवर्गाचे रिक्त आहेत ते सुद्धा आजच्या आपल्या या व्हिडिओ मधनं बघायचं आहे मित्र हो. तर ही ती जाहिरात आहे बघा. पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात दिलेली आहे. मान्य दिनांक 21/1/2024 ची आली आहे. त्यानंतर संस्थेचे नाव दिलेले आहे रयत शिक्षण संस्था सातारा. सेकंडरी आणि हायर सेकंडरीची आहे. सेकंडरी अँड हायर सेकंडरी. फक्त आता याच्यामध्ये एक आहे, ही इंटरव्ह्यू आहे की विदाऊट इंटरव्ह्यू आहे हे तुम्हाला जेव्हा तुमचं नाव अलॉट होणार आहे, म्हणजे जेव्हा अलॉटमेंट लिस्ट तयार होते तेव्हाच तुम्हाला ते समजणार आहे. कारण काय, तर ते तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही कुठला ऑप्शन म्हणजे पसंतीक्रम कुठल्याला देता, तुम्ही इंटरव्ह्यूला देता की विदाऊट इंटरव्ह्यूला देता, तेव्हाच ते तुम्हाला समजणार आहे की ही जी जागा आहे, ही जी जाहिरात आहे, ही इंटरव्ह्यू आहे की विदाऊट इंटरव्ह्यू आहे. इथं हे कळत नाही या जाहिरातीमध्ये. ते तुम्हाला जेव्हा तुमचं अलॉटमेंट लेटर तयार होईल, तुमचं नाव होईल, त्याच्या गुणवत्तेनुसार लिस्टमध्ये येईल, तेव्हा ती तुम्हाला कळणार आहे. कारण बरेचसे म्हणजे जे काही शिक्षक उमेदवार आहेत ते मला विचारतात, सर हे कसं समजायचं, तर हे तुमच्या अलॉटमेंट लेटरवर डायरेक्ट येते. त्यावेळेस आपण त्याच्यावर चर्चा करणार आहे. सध्या आपला हेतू हाच आहे की प्रवर्गानुसार आणि गटानुसार जाहिरात समजून घेणे आणि त्याच्यासाठी शैक्षणिक व्यावसायिक पात्रता काय पाहिजे, माध्यम कोणतं पाहिजे, त्याच्यानंतर त्याला ती जी आहे ती त्याचं जे आरक्षण आहे ते आरक्षण काय आहे ते सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर बघा, रयत शिक्षण संस्था सातारा या व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये खालील नमूद केलेल्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. आरक्षण निहाय हा रिक्त पदांचा तपशील त्यांनी इथं दिलेला आहे. इथं अनुक्रमांक आहे, त्यानंतर प्रवर्ग दिलेला आहे. महिला माजी सैनिक अंशकालीन आहे, प्रकल्पग्रस्त आहे, भूकंपग्रस्त आहे, खेळाडू आहे, समांतर आरक्षणा व्यतिरिक्त दिलेले आहे एकूण पद. तर अनुसूचित जातीच्या 50 महिला आरक्षणासाठी आहेत, 50 जागा आहेत. माजी सैनिकांसाठी 25 आहेत, अंशकालीन 17 आहेत, प्रकल्पग्रस्त 8 आहेत, भूकंपग्रस्त 3 आहेत, खेळाडू 8 आहेत आणि समांतर आरक्षणा व्यतिरिक्त 57 त्यांना भरायचे आहेत. आणि एकूण जागेची संख्या 168, 168 अनुसूचित जातीसाठी मित्र. अनुसूचित जमाती बिलकुल नील आहे. अनुसूचित जमाती पेसा सुद्धा नील आहे. विजा महिलांसाठी 11 आहेत, माजी सैनिकांसाठी 6 आहेत, अंशकालीन 4 आहेत, प्रकल्पग्रस्त 2 आहेत,
भूकंपग्रस्त 1 आहे, खेळाडू 2 आहे आणि समांतर आरक्षण व्यतिरिक्त 12 आहेत आणि अशा एकूण 38 जागा आहेत मित्र. कशासाठी? तर विजा अ साठी, हे लक्षात घ्या. त्यानंतर भज ब साठी महिला आरक्षण 10, माजी सैनिक 5, अंशकालीन 3 आहेत, प्रकल्पग्रस्त 2 आहेत, भूकंपग्रस्त 1 आहे, खेळाडू 2 आहेत, समांतर आरक्षण व्यतिरिक्त उर्वरित पदे 12 आहेत आणि एकूण 35 जागा आहेत तिथं. त्यानंतर सगळ्यात मोठी शैक्षणिक संस्था आहे मित्र, गोल्डन चान्स आहे. जाहिरात समजून घ्या आणि व्यवस्थित पसंतीक्रम भरा जाहिराती समजल्यानंतर, कारण सध्या तुम्हाला वेळ जाहिराती समजून घेण्यासाठी दिलेला आहे. सध्या जर तुम्ही हैगई केली तर मग अभिनय तो कभी नाही, हे तुम्ही आता लक्षात घ्या. सगळं शिक्षक उमेदवारांना माझी विनंती राहणार आहे, कुठलंही काम जर करायचं असेल तर निष्ठेनं करावं लागेल आपल्याला, हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये झोकून द्यावं लागेल तरच तुम्हाला ते हे होणार आहे. त्यासाठी प्रत्येक जाहिरात समजून घ्या, सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुमच्यासाठी महत्वाचे व्हिडिओ आहेत. त्याच्यानंतर भज ब साठी आहेत, महिला 10 आहेत, माजी सैनिक 5 आहेत, अंशकालीन 3 आहेत, प्रकल्पग्रस्त 2 आहे, भूकंपग्रस्त 1 आहे, खेळाडू 2 आहे, समांतर आरक्षण 12 आहेत आणि एकूण 35 आहेत. भज क साठी एकही जागा नाही, नील आहे. भज ड साठी महिलांसाठी 1 आहे, माजी सैनिक 0, बाकी इथं नील आहे, समांतर आरक्षण व्यतिरिक्त 2 आहेत, एकूण जागा 3 आहेत. नंतर येतो आहे बघा इतर मागासवर्गीय, महिलांसाठी 36 आहेत, माजी सैनिक 18 आहेत, अंशकालीन 12 आहेत, प्रकल्पग्रस्त 6 आहेत, भूकंपग्रस्त 2 आहेत, खेळाडू आहेत 6. त्याच्यानंतर समांतर आरक्षणा व्यतिरिक्त 40 आहेत आणि एकूण जागा 120 आहेत. विमाप्र नील आहे. ईडब्ल्यूएचच्या बघा महिलांसाठी 28 आहेत, माजी सैनिक 14 आहेत, अंशकालीन 9 आहेत, प्रकल्पग्रस्त 9 आहेत, भूकंपग्रस्त 2 आहेत, खेळाडू 5 आहेत, समांतर आरक्षणा व्यतिरिक्त 29 आहेत आणि एकूण जागा 92 आहेत. आणि असा जर आपण सगळा विचार केला तर खुल्या प्रवर्ग महिलांसाठी दिलेले आहेत त्यांनी 106 खुल्या प्रवर्गाच्या, माजी सैनिक 53 आहेत, अंशकालीन 35 आहेत, प्रकल्पग्रस्त 18 आहेत, भूकंपग्रस्त 7 आहेत, खेळाडू 18 आहेत. त्यानंतर समांतर आरक्षणा व्यतिरिक्त 115 आणि अशा एकूण जर बघितलं इथं जागा तर 352 आहे त्यांच्यासाठी दिलेल्या. त्यानंतर दिव्यांगासाठी 4% दिलेले आहेत त्यांना, अस्थिव्यंग 1% 8 आहेत, कर्णबधीर 1% 8 आहेत, अंध अल्पदृष्टी 8 आहेत, आयडी 4 आहेत, एमडी 4 आहेत, एकूण 32 आहेत. अनाथ संस्थात्मक जे आहेत ते 4 आहेत, अनाथ संस्था बाह्य 4 आहेत, एकूण 8 आहेत. आणि एकूण ज्या जागा आहेत इथं 808 जागांसाठी मित्र, फार मोठी भरती आहे शिक्षण संस्थेमध्ये. 808 जागांसाठी भरती निघलेली आहे, हे आपण आवर्जून लक्षात घ्या. त्यामुळे ही जाहिरात आता खूप मोठी जाहिरात आहे, ही समजून घेण्यासाठी आपल्याला वेळ लागणार आहे. हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर त्याला लाईक करा. आपण नवीन असाल तर अशा जाहिराती जर आपल्याला बघायच्या असतील माझ्या चॅनलद्वारे तर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. 808 जागांसाठी निघालेली भरती आहे ही. बघा, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, विषयनिहाय पदनिहाय रिक्त पदांचा तपशील त्यांनी दिलेला आहे. इथं माध्यम आहे मराठी, पद आहे अंडर ग्रॅज्युएट टीचर 1 ते 4 किंवा 1 ते 5 साठी पाहिजे. वेतन श्रेणी मानधन इथं त्यांनी दिलेलं आहे 16,000. अनुदान प्राप्त ऍडेड आहे, ऑल सब्जेक्ट शिकवायचे आहे, शिकवण्याचे माध्यम मराठी आहे, HSC DTED पाहिजे, टीईटी पेपर 1 किंवा CTET पेपर 1, एकूण 107 पद आहेत. HSC DED साठी सर्व विषय शिकवण्यासाठी 107 पद या रयत शिक्षण संस्थेमध्ये निघालेले आहेत, एवढं लक्षात घ्या. रयत शिक्षण संस्था सातारा. त्याच्यानंतर पुढे बघायचे आपल्याला. पुढे पहा, पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात. शैक्षणिक व्यावसायिक पात्रता, विषय व पदनिहाय रिक्त पदांचा तपशील मान्य दिनांक 21/1/2024 आहे. माध्यम आहे मराठी, पद दिलेले आहे आणि ग्रॅज्युएट टीचर 6 ते 8 साठी. वेतन श्रेणी मानधन 16,000. अनुदानाचा प्रकार ऍडेड आहे. विषय आहे लँग्वेज मराठीसाठी, शिकवण्याचे माध्यम मराठीच राहणार आहे. आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन, व्यावसायिक आहे डिप्लोमा ग्रॅज्युएशन. तर ग्रॅज्युएशन तुम्हाला BA ला मराठी विषय असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर तुम्ही DTED किंवा BEd चालते इथं. TETचा पेपर 2 किंवा CTETचा पेपर 2 कोणत्याही सब्जेक्ट मध्ये तुम्ही द्यायला पाहिजे. एकूण पद 50 आहेत. BA मराठी विषय शिकवण्यासाठी, BA DED और BEd याचे लक्षात घ्या, एकूण पद 50 आहेत. त्याच्यानंतर जर समजा मग आता एखाद्याने जर BCom ला मराठी घेतलं असेल तर ते सुद्धा इथं अप्लाय करू शकतात, हे लक्षात घ्यायचं आहे तुम्ही. नंतर मराठी ग्रॅज्युएट टीचर आहे 6 ते 8 आहे. त्याच्यानंतर ऍडेड आहे, लँग्वेज हिंदी शिकवण्यासाठी पाहिजे. ग्रॅज्युएट म्हणजे BA ला हिंदी विषय तुमचा असला पाहिजे. DTED किंवा BEd पाहिजे. पेपर 2 एनी सब्जेक्ट, पेपर 2 एनी सब्जेक्ट, 45 पद आहेत BA हिंदी BEd साठी, हे लक्षात घ्या. त्यानंतर मराठी माध्यम आहे,
ग्रॅज्युएट टीचर आहे 6 ते 8 आहे, ऍडेड आहे. लँग्वेज आहे संस्कृत. संस्कृत यांना BA ला तुम्हाला संस्कृत विषय पाहिजे, ग्रॅज्युएशनला संस्कृत विषय. डीएड किंवा बीएड पाहिजे आहे. टीईटी पेपर 2 एनी सब्जेक्ट मध्ये, टीईटी पेपर 2 एनी सब्जेक्ट मध्ये एकच पद आहे. त्याच्यानंतर मराठीच आहे, ऍडेड आहे. लँग्वेज इंग्लिश शिकवण्यासाठी पाहिजे, म्हणजे BA ला इंग्लिश विषय तुमचा असला पाहिजे. डीएड किंवा बीएड असले पाहिजे. टीईटीचा पेपर 2, सीटीईटीचा पेपर 2, 71 पोस्ट आहेत मित्र, हे लक्षात घ्या. BA बीएड साठी 71 पोस्ट आहेत. आणि असं ऐकण्यात आहे की मागल्या वेळेस यांनी ज्या 2017ची भरती आहे ती विदाऊट इंटरव्ह्यू घेतलेली आहे. त्यामुळे ही भरती विदाऊट इंटरव्ह्यू जर असली तर गोल्डन चान्स आहे, 1:1 हा रेशो राहणार आहे. त्यानंतर ग्रॅज्युएट टीचर आहेत 6 ते 8 साठी आहेत, ऍडेड आहे. मॅथमॅटिक्स साठी पाहिजे, मराठी माध्यम आहे शिकवण्याचं. ग्रॅज्युएशन आहे म्हणजे BSc मॅथमॅटिक्स असायला पाहिजे. डीएड किंवा बीएड असायला पाहिजे. टीईटी पेपर 2 मॅथ आणि सायन्स मध्ये किंवा सीटीईटी पेपर 2 मॅथ आणि सायन्स मध्ये. 53 पोस्ट आहेत BSc मॅथ बीएड वाल्यांसाठी. 53 पोस्ट शिक्षकांच्या, फार मोठी भरती आहे. त्यानंतर पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात, शैक्षणिक व्यावसायिक पात्रता, विषय, पदनिय, रिक्त पदांचा तपशील. ग्रॅज्युएट टीचर 6 ते 8 ला पाहिजे यांना, ऍडेड आहे. विषय आहे सायन्स, शिकवण्याचे माध्यम मराठी म्हणजे BSc बायो. बीएड किंवा डीएड. टीईटी पेपर 2 मॅथ सायन्स मध्ये पास पाहिजे. सीटीईटी पेपर 2 मॅथ सायन्स मध्ये 65 पद आहेत, 65. त्याच्यानंतर मराठी 6 ते 8 साठीच पाहिजे यांना, ऍडेड आहे. सोशल सायन्स साठी मराठी ग्रॅज्युएशन म्हणजे BA. त्याच्यानंतर इथे डीएड किंवा बीएड. जर टीईटी पेपर 2 सोशल सायन्स असायला पाहिजे. सीटीईटी पेपर 2 सोशल सायन्स मध्ये 67 पोस्ट आहेत. पुढं मराठीच माध्यम आहे, ग्रॅज्युएट टीचर 9 ते 10 साठी पाहिजे. आता ऍडेड आहे, 18,000 त्याचं हे राहते शिक्षण शिवाकाचं मानधन. लँग्वेज मराठी, मराठीसाठी पाहिजे म्हणजे BA मराठी, बीएड. इथं डीएड नाही चालत 9 ते 10 ला. BA मराठी बीएड, कारण इथं ग्रॅज्युएशन मागितलेलं आहे ना, डिप्लोमा नाही आहे व्यावसायिक मध्ये. 47 पोस्ट आहेत मित्र. पुढे बघा 10 नंबरच मराठीच आहे, ग्रॅज्युएट टीचर 9 ते 10 साठी, ऍडेड आहे. लँग्वेज हिंदी आहे म्हणजे BA ला हिंदी, बीएड असायला पाहिजे. 56. नंतर मराठी ग्रॅज्युएट टीचर आहे, 9 ते 10 साठी पाहिजे यांना, ऍडेड आहे. लँग्वेज संस्कृत आहे, ग्रॅज्युएशन. त्याच्यानंतर पुन्हा ग्रॅज्युएशन म्हणजे बीएड, BA संस्कृत बीएड, एक पोस्ट आहे. त्यानंतर ग्रॅज्युएट टीचर 9 ते 10 साठी आहे, ऍडेड आहे. लँग्वेज इंग्लिश, इंग्लिश साठी पाहिजे म्हणजे BA इंग्लिश बीएड पाहिजे आहे. 53 पोस्ट आहेत मित्र, 53 पोस्ट. मराठी ग्रॅज्युएट टीचर 9 ते 10 साठी आहे. त्यानंतर याचे हे मानधन 18,000 दिलेले आहे. ऍडेड मॅथमॅटिक्स साठी पाहिजे, मराठी मीडियम आहे शिकवण्याचं. BSc पाहिजे इथं, ग्रॅज्युएशन म्हणजे BSc मॅथ. पुन्हा इथं व्यावसायिक ग्रॅज्युएशनच आहे म्हणजे बीएड आवश्यक आहे. आणि ह्या 34 पोस्ट आहेत, 34. त्यानंतर ग्रॅज्युएशन 9 ते 10 साठी, ऍडेड आहे. सायन्स मराठी ग्रॅज्युएशन म्हणजेच BSc बायो, सायन्स म्हटलं म्हणजे BSc बायो. इथं बीएड 29 पोस्ट आहेत मित्र. त्यानंतर मराठी ग्रॅज्युएट टीचर 9 ते 10 साठी आहे, ऍडेड. त्याच्यानंतर सोशल सायन्स मराठी माध्यम शिकवण्याचं BA बीएड 54 पोस्ट आहेत. मराठी हायर सेकंडरी टीचर ऍडेड. आता हायर सेकंडरी म्हणजे हा गट आहे 11 ते 12चा, हे लक्षात घ्या. ज्युनियर कॉलेजसाठी ऍडेड आहे. केमिस्ट्री इंग्लिश मीडियम मधून शिकवावं लागेल तुम्हाला ज्युनियर कॉलेजचं. पोस्ट ग्रॅज्युएट पाहिजे म्हणजे MSc केमिस्ट्री बीएड, 2 पोस्ट आहेत. त्याच्यानंतर पुन्हा हायर सेकंडरी टीचर ऍडेड. फिजिक्स इंग्लिश मीडियम मधून शिकवायचं आहे. पोस्ट ग्रॅज्युएट ग्रॅज्युएशन 17 पोस्ट आहेत म्हणजे MSc फिजिक्स बीएड पाहिजे. शैक्षणिक पात्रता MSc फिजिक्स बीएड. आता कोणी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये असेल तर ते सुद्धा बघून घ्या, ते सुद्धा अप्लाय करू शकतात त्याच्यामध्ये. पुढे शिकवणार माध्यम आहे मराठी, हायर सेकंडरी टीचर आहे, ऍडेड आहे. बायोलॉजी साठी पाहिजे, शिकवण्याचं माध्यम इंग्लिश, MSc बायोलॉजी पाहिजे, तर बॉटनी झुऑलॉजी असू शकते. बीएड पाहिजे, 11 पोस्ट आहेत. मराठी हायर सेकंडरी ऍडेड आहे. सेक्रेटरियल प्रॅक्टिस मराठी पोस्ट ग्रॅज्युएट पाहिजे त्यांना, बीएड 1 पोस्ट आहे. त्याच्यानंतर पुन्हा हायर सेकंडरीचे बुक किपिंग अँड अकाउंटन्सी इंग्लिश मीडियम मध्ये आहे, पोस्ट ग्रॅज्युएट ग्रॅज्युएशन 11 पोस्ट आहेत. त्यानंतर हायर सेकंडरी टीचर आहे, ऍडेड आहे. ऑर्गनायझेशन ऑन ऑफ कॉमर्स अँड मॅग्नेट
मॅनेजमेंट मराठी पोस्ट ग्रॅज्युएट, तर इथे एमकॉमच आहे, एमकॉम बीएड, दोन पोस्ट आहेत. त्यानंतर पॉलिटिकल सायन्स इकॉनॉमिक्स, बघा पॉलिटिकल सायन्स इकॉनॉमिक्स हे समजून घ्या आता. यांनी कॉमा मारला, पॉलिटिकल सायन्स आहे आणि इकॉनॉमिक्स आहे, म्हणजे तुम्ही दोन विषयामध्ये एम ए पाहिजे. तुम्ही एम ए पॉलिटिकल सायन्स मध्ये असायला पाहिजे, एम ए इकॉनॉमिक्स मध्ये असायला पाहिजे, दोन विषयामध्ये, प्लस तुम्ही बीएड पाहिजे, तेव्हा कुठे हे पोस्ट भेटेल त्याला. पोस्ट ग्रॅज्युएशन इथं दोन विषयात पाहिजे, कारण इथं कॉमा आहे, दोन विषय आहेत. हे नोटशीट मध्ये खाली त्यांनी दिलेलं आहे. तर पॉलिटिकल सायन्स, एम ए पॉलिटिकल सायन्स असायला पाहिजे, एम ए इकॉनॉमिक्स पण असायला पाहिजे, बीएड मध्ये असायला पाहिजे, अशी ही एक पोस्ट आहे. ऍग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी मराठी पोस्ट ग्रॅज्युएट ग्रॅज्युएशन एक पोस्ट आहे. त्यानंतर इकॉनॉमिक्स म्हणजे एम ए इकॉनॉमिक्स ऍडेड आहे, इंग्लिश मध्ये शिकवायचं आहे. एम ए इकॉनॉमिक्स बीएड एक पद आहे. एनिमल सायन्स अँड टेक्नॉलॉजी इंग्लिश आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएट वन पोस्ट आहे. पुन्हा हे सगळ्या ऍडेडच्याच पोस्ट आहेत आणि मानधन आहे 20,000. ऍग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी इंग्लिश पोस्ट ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन एक पोस्ट आहे. हिस्ट्री पॉलिटिकल सायन्स दोन विषयामध्ये पाहिजे, एम ए हिस्ट्री असायला पाहिजे, एम ए पॉलिटिकल सायन्स असायला पाहिजे. शिकवण्याचं माध्यम इंग्लिश आहे, दोन विषयात पीजी पाहिजे, एम ए हिस्ट्री पाहिजे, एम ए पॉलिटिकल पाहिजे आणि बीएड पाहिजे, तशी एक पोस्ट आहे यांच्याकडे. हिस्ट्री पॉलिटिकल सायन्स हे सुद्धा तशीच आहे, मराठी माध्यमात शिकवायचं आहे, दोन विषयामध्ये एम ए पाहिजे हा उमेदवार. कशामध्ये? एम ए हिस्ट्री पाहिजे, एम ए पॉलिटिकल सायन्स पाहिजे, प्लस बीएड पाहिजे, अशा दोन पोस्ट आहेत हायर सेकंडरीला. इथं बघा हिस्ट्री इकॉनॉमिक्स म्हणजे दोन विषयामध्ये एम ए पाहिजे, एम ए हिस्ट्री पाहिजे, एम ए इकॉनॉमिक्स पाहिजे, मराठी माध्यमात शिकवायचं, दोन विषयात एम ए प्लस बीएड, अशी एक पोस्ट आहे. पुढे बघायचे आपल्याला हायर सेकंडरीच्या सगळ्या पोस्ट आहेत, ऍडेड आहे. जिओग्राफी पॉलिटिकल सायन्स म्हणजे एम ए जिओग्राफी असायला पाहिजे, एम ए पॉलिटिकल सायन्स असायला पाहिजे, दोन विषयामध्ये एम ए पाहिजे. शिकवण्याचं माध्यम मराठी आहे, दोन विषयात एम ए पाहिजे इथं, प्लस बीएड एक पोस्ट आहे. लँग्वेज मराठी इकॉनॉमिक्स म्हणजे आता एम ए मराठी एम ए इकॉनॉमिक्स पाहिजे, शिकवण्याचं माध्यम मराठी आहे, दोन विषयात एम ए, एम ए मराठी एम ए इकॉनॉमिक्स आणि बीएड एक पोस्ट आहे. लँग्वेज मराठी लँग्वेज हिंदी, एम ए मराठी एम ए हिंदी पाहिजे, दोन विषयामध्ये पीजी पाहिजे. समजून घ्या, दोन विषयात पीजी कोणकोणत्या, तर एम ए मराठी असायला पाहिजे, एम ए हिंदी असायला पाहिजे, एक पोस्ट आहे. त्यानंतर आहे इथं लँग्वेज, त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट आणि इथं एक पद आहे याचं. इकॉनॉमिक्स म्हणजे एम ए इकॉनॉमिक्स चालते फक्त इथं, एम ए इकॉनॉमिक्स बीएड मराठीमध्ये शिकवायचं आहे, मराठी माध्यमामध्ये दोन पोस्ट आहेत. त्यानंतर लँग्वेज हिंदीसाठी आहे म्हणजे एम ए हिंदी ग्रॅज्युएट एक पोस्ट आहे. पुढे बघा लँग्वेज हिंदी हिस्ट्री, एम ए हिंदी एम ए हिस्ट्री पाहिजे यांना, आता दोन विषयामध्ये पीजी पाहिजे, शिकवण्याचं माध्यम मराठी आहे. पीजी ला दोन विषय असले पाहिजे, पीजी मध्ये दोन विषयामध्ये पीजी पाहिजे, एक तर एम ए हिंदी असायला पाहिजे, एम ए हिस्ट्री पण पाहिजे, बीएड पाहिजे, अशी एक पोस्ट आहे. इकॉनॉमिक्स कोऑपरेशन एम ए दोन विषयामध्ये, एम ए इकॉनॉमिक्स मध्ये पाहिजे आणि दुसरं एम ए कोऑपरेशन मध्ये असायला पाहिजे, शिकवण्याचं माध्यम मराठी आहे आणि बीएड पाहिजे, अशा पाच पोस्ट आहे त्यांच्याकडे. लँग्वेज इंग्लिश हिस्ट्री एम ए इंग्लिश आणि एम ए हिस्ट्री पण पाहिजे इथं. पोस्ट ग्रॅज्युएट ग्रॅज्युएशन म्हणजे बीएड एक पद आहे. पुढे बघायचंय आपल्याला एम ए सोशॉलॉजी एकाच विषयामध्ये, शिकवण्याचं माध्यम मराठी आहे, बीएड एक पोस्ट आहे. एम ए एज्युकेशन मराठी बीएड एक पद आहे. पॉलिटिकल सायन्स एम ए पॉलिटिकल सायन्स मध्ये असायला पाहिजे, मराठी माध्यम आहे, त्याच्यानंतर बीएड पाहिजे एक पद आहे. हे सायकोलॉजी मराठी माध्यम आहे, एम ए सायकोलॉजी असायला पाहिजे, बीएड असायला पाहिजे एक पद आहे. त्याच्यानंतर जिओग्राफी म्हणजे एम ए जिओग्राफी पाहिजे, शिकवण्याचं माध्यम मराठी आहे आणि सर्व ऍडेड आहे, पोस्ट ग्रॅज्युएट आहे म्हणजे एम ए जिओग्राफी मध्ये बीएड आणि एक पद आहे. मराठी हायर सेकंडरी बघा ऍडेड हिस्ट्री म्हणजे एम ए हिस्ट्री असायला पाहिजे, शिकवण्याचं माध्यम काय मराठी, एम ए हिस्ट्री बीएड तीन पोस्ट आहेत म्हणजे एकूण 808 पद आहेत, 808. आणि बाकी यांनी हे जे दिलेले आहेत याच्यामध्ये बघा, याच्यात मी तुम्हाला मी जे सांगितलं दोन विषयामध्ये पाहिजे आहे ते यांनी इथं स्पष्ट दिलेलं आहे. त्याच्यामध्ये
2 विषय जर तुम्हाला ज्युनियरला शिकायचे असतील तर 2 विषयामध्ये तो व्यक्ती पीजी असला पाहिजे. बघा आता इथे दिलेलं उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयाच्या अध्यापनाच्या 2 विषयासाठी एक पूर्णकालीन पदाची जाहिरात असल्यास या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक अर्हता दोन्ही विषयामध्ये पदव्युत्तर पदवी किमान द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. म्हणजे 2 विषयासाठी जर समजा जागा असेल तर तो 2 विषयामध्ये डबल पीजी म्हणतो आपण त्याला. 2 विषयामध्ये MA पाहिजे आहे तरच तो व्यक्ती त्याचा फुल टाइम बसतो, अन्यथा तो त्याचा वर्कलोड पूर्ण होत नाही, त्यामुळे तो फुल टाइम बसत नाही. हे तुम्ही आवर्जून लक्षात घ्या आणि त्यानंतरच तुम्ही तिथं तुमचे पसंतीक्रम व्यवस्थित द्या, अन्यथा तुमची फसगत होऊ शकते. हे मी तुम्हाला 2-2, 3-3 वेळा सांगतोय. ही जाहिरात समजून घ्या. एक व्हिडिओ 2-2 वेळा बघा आणि काही अडचण असेल तर कमेंट्स मध्ये टाका. मी त्याचे तुम्हाला माझ्या परीने उत्तर देण्याचे प्रयत्न करणार आहे. तर ठीक आहे, आपण आता ह्या बाकीच्या सूचना काही मी वाचत नाही. तुम्हाला ही जाहिरात समजली असेलच, काही प्रश्नच येत नाही. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे अशा प्रकारचे जाहिरातीचे जे व्हिडिओ बनतात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. प्रत्येक जाहिरात तुम्हाला घरच्या घरी समजून घेता येते, कारण मी डिटेल्स मध्ये समजून सांगतोय आणि हा माझा याच्यामध्ये मला आवड आहे म्हणून मी हे काम मित्र तुमच्यासाठी करतोय. आता मी आजच्या व्हिडिओमध्ये माझ्या या चर्चेला पूर्णविराम देतोय. मी इथं थांबतोय. धन्यवाद.